3मध्ये अडकवायचे. रिन्सवर पंप चालू. बॅकवॉश झालं. आता रिन्स 5 मिनटं रिन्स होणार. रिन्स 5 मिनटं झालं. परत हे बटन बंद. ह्याला 1 वर टाकायचं सर्विस. ह्याला घ्यायचं बॅकवॉशवरती. हा झाल्याशिवाय हा होणार नाही. ह्याला करायचं असेल तर हा कायम 1 वर लागेल. ठीक आहे. आता ह्याला बॅकवॉश. प्रत्येक वेळेस बॅकवॉश करताना वॉटर पंप ऑन ऑफ करावा लागतो. आता ह्याला बॅकवॉशवरती 5 मिनटं बॅकवॉश झालं की बटन बंद करून आपल्याला रिन्सवर टाकावं लागतं. ठीक आहे. रिन्सवरती परत पंप. हे पंपाचं बटन लाईट लागते. RWP. 5 मिनटं बॅकवॉश, 5 मिनटं रिन्स. ह्याला 5 मिनटं बॅकवॉश, 5 मिनटं रिन्स. ह्याला 5 मिनटं बॅकवॉश, ह्याला 5 मिनटं रिन्स. असे 20 ते 25 मिनटं जातील तुमचे. हे झालं ते बटन बंद. आणि ह्याला सर्व्हिसला टाकायचं म्हणजे 1 नंबरला. हा 1ला असला पाहिजे आणि हा 1ला असला पाहिजे. मग काय करायचं आहे, ॲटोमध्ये जर चालवायचं असेल तर ॲटो. आणि मॅन्युअलवर जर चालवायचं झाला, समजा तुमची टाकी वरची भरलेली. आता हिला सेन्सर आहे. हे भरले की ॲटोमॅटिक प्लॅन बंद होणार आहे. पण तुम्हाला थंडचं पाणी संपलं, ह्याच्यात पाणी घ्यायचं आहे. म्हणजे मॅन्युअलला जर प्लॅन चालवायचा असेल तर हे बटन खाली घ्यायचं मॅन्युअलला. हा RWP म्हणजे हा छोटा पंप आणि HPP म्हणजे हा मोठा पंप. तर RWP ऑन करायचा. ही लाईट लागते. RWP ऑन झाला मग HPP ऑन करायचा. ही लाईट लागते. आता आपला प्लॅट मॅन्युअल मोडमध्ये चालू झाला आहे. मॅन्युअल मोडमध्ये काय होणार, फक्त ही टाकी तुमची भरली तरी बंद नाही होणार. आणि तुमचा हा वॉटर, ही टाकी जरी रिकामी झाली तरी बंद नाही होणार. ते 2 सेन्सर काम नाही करणार. ते फक्त तुम्हाला चिलरची टाकी जर समजा कधी भरायची झाली आणि पलीकडची भरली तरी ह्याच्यात पाणी नाही आहे तर हा वॉल ऑन करून तुम्हाला भरावं लागणार. हा वॉल कायम तुमचा बंद असतो.